हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. एकादशी बघा, स्टार्टिंगच माझ्या ह्याने झाली तरी अजून ह्यांची आंघोळ नाही. उपास आहेत त्याचा. सकाळी लवकर उठून विठ्ठलाला आंघोळ करून विठ्ठलाला जाऊन यावं. वर्षात एकदाच असतं. नुसतं असं करून कधी जायची? उद्या. उपास सोडायच्या आधी जाऊ नये फक्त. तर गाईज, आज आहे एकादशी. तर मी उठलेले आहे 10:30 वाजता, कारण की संडे म्हणून. आणि ह्यांचं कशी लुडबुड चालली. तर 10:30 वाजता उठले. अजून अंघोळ नाही, कारण की लाईट गेली होती. आता वाजलेले आहे 12:30. 2 तासच झाले उठून आत्ताशी. काय केलं 2 तास? बसले, झाडून घेतलं घर आणि मी माझं काम केलं आणि चहा पिला. तर आता मी आंघोळीला जाणार. मी पाणी लावले. तर आता मी माझा होलिया सुधारून येते. उपासा दिवशी कसं राहतात कसं दाखवते. आणि माझी आई किती छान दिसते. आणि एका मेंबरची आमची आंघोळ झालेली आहे. हे बघा, तिच्या टायमिंगलाच झाली बरोबर. आणि आज तू माझ्या टायमिंगला आंघोळ करणार. मोबाईलला तेलकट हात लागले. तूच असशील ती. इथं नाही, कवरला. काय आता ह्याला पण चांगलं कवर घ्या. कवर आहे माझ्याकडे, पण मी वापरत नाही. माझ्याकडे गोल्डन कलरचं कवर आहे, पण ते मी वापरत नाही. घरीच आहे, त्यामुळे मी साधं सिंपल ठेवलेलं आहे. माझा ट्रान्सपरंट पण कुठे गेले काय माहिती. तर आता मी मॅडम आता खिचडी करायची आणि आकांक्षा स्पेशल वगैर करणार आहे आंघोळ झाल्यावर. त्यासाठी बगर खिचडी करायची. खिचडी थोडी आणि बगर थोडी. आणि संध्याकाळी करू. सेल लागलाय, सेल सेल लागले तर ही आज बसली ते मोबाईल घेऊन. तर आता मी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. स्वस्त खावा, स्वस्त राहावा. स्वस्त खावा, महागाचं खाऊ नका. स्वास्थ्य स्वास्थ्य शरीराला चांगलं असेल ते. आणि मस्त खावा, स्वस्त राहावा. तेलकट खाऊ नका. तेलकट तर आम्ही आज खातोय. आज आम्ही दीदी वडे पण करणार आहे ना. वडे तिचं चाललेलं आहे. गुलाबजाम पण करायचा. आता बघू सक्सेसफुल होते का रेसिपी गुलाबजाम. संध्याकाळी गुलाबजाम आणि डोसे. पोटात जरा गार आणि डोसे करणार. हा, आणि आता वडे आणि खिचडी आणि मम्मीची रेसिपी. आणि एकादशी दुप्पट खाशी. एवढं नाही करणार आहे. खिचडी पण थोडी, वडे पण थोडे. हा, म्हणजे आम्ही थोडं थोडं करणार आहे. एकादशी दुप्पट खाशी. हो, म्हणच आहे. त्याच्यामुळे म्हणतात ते, कारण की भरपूर उपासाला आयटम असतात. आणि हा उपास उद्या सोडायचा आहे, त्यामुळं उद्या सकाळी तर लवकरच असतो माझा स्वयंपाक. हा, आम्ही 12च्या आत सोडायचा असतो उपास. 10:30 सोडतो आम्ही. हा, आणि 12च्या आत सोडायचा उपास. अशी बसली आणि इकडे माझे डॅडी हाय. आणि त्यांना रताळ्याचा खीस करायचा आहे. रताळ्याचा खीस. तर ते काय पण दाखव की रताळी. हो का? सगळी नका घेऊ, एक राहू दे तिला गुलाबजाम. सगळी नाही, एवढ्याचाच खीस करा फक्त. ती ना मला द्या. एवढाचा खीस तुला जमर का? एवढा तुम्हालाच खायचं. मला एवढं. हा, एका पुरतं काय दिलं. आपण आणू संध्याकाळी रताळे अजून थोडी पावशर. गुलाबजामला किती लागतात विचार तिला. विचार. चल, बटाट्याचा खीस करतो. हो, बटाटे नाही आहेत ग बसा. रताळे किती लागतात. तर मी गाईज रेसिपी बघून येते. आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही करतोय उपवासाचे डोसे. तर पहिला डोसा गेलेला आहे तव्यात आणि तो मला असं वाटतंय सक्सेसफुली निघेल बाहेर. तर मी जर तो पलटी झाला तर तुम्हाला दाखवते. होतोय झाला. हे बघा. ओके. तर असा डोसा झालेला आहे. आणि तुम्हाला पण ह्याची रेसिपी ऐकायची असेल तर मी मम्मीला सांगते रेसिपी सांगायला. तर रेसिपी तुम्ही पुढे ऐका. तर मम्मी रेसिपी सांगते, आता लक्ष द्या. 1 वाटी भगर, 1 वाटी साबुदाणा भाजून मिक्सरवर बारीक करून घेतलाय. त्याच्यात दही आणि मीठ मिक्स करून थोडासा किंचित सोडा घातलाय आणि ते ह्याचं बेटर केले असं डोशासारखं.
मिरची घातली ना, हिरवी मिरची वाटून. तर पहिले तिने भगर आणि साबुदाणा एक एक वाटी घेऊन वाटला आणि त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये दही, मिरची, मीठ असं वाटून घेतलं आणि ते मिक्स केलंय. आणि जसं तुम्हाला पातळ होईल म्हणजे बॅटर व्यवस्थित तुम्हाला वाटेल तसं पाणी दही घालून तुम्ही आणि सोडा टाका. हा तुमचा डोसा. मग तू पळी नाही घेतली, चमचा कशाला घेतलाय? नाही, पळीने असं व्यवस्थित पसरलं. तर आता आम्ही आज काय काय करतोय ते तुम्हाला सांगतोय. पहिला तर आमचा संध्याकाळी करायचा होता पण आत्ताच केला. आमचं चाललं होतं की भगर आणि वडे आणि खिचडी आत्ता करायची आणि हे लाईट आहे खायला म्हणून ते रात्री करायचं. आणि पप्पांनी पण एक मेनू केलाय पण तो आता फसलेला आहे, आत्ताच केलेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी आता आम्ही काय काय केले ते. तर गाईज आम्ही एकादशी, तुम्ही आम्हाला जज करू नका या सगळ्या गोष्टीवरून, तर तुम्हाला दाखवते मी. हा आहे काय बटाटा आणि रताळ्याचा खीस. बटाटा आणि रताळ्या खीस केलाय पप्पांनी, खीस. शेंगदाणे टाकून नैवेद्य पण दाखवलंय. खोबऱ्याची चटणी, डोसा, चटणी आणि रताळ्याचा आणि बटाट्याचा खीस. आणि इकडे दही वगैरे पप्पांनी आणून ठेवलंय सगळं. आणि सुंदर अशी मूर्ती. आणि आज पप्पांनी मूर्तीचं पण पूजा केलेली आहे. तर आता हे करते मम्मी, करून घेईल. त्याच्यानंतर मग मी वड्याचं पीठ मळते, तोपर्यंत आकांक्षाची आंघोळ पण होते. तर चला तुम्हाला फायनल ताट बघायला मिळणार आहे आमचं. हो. आणि आकांक्षाने मी पण एक वडे करताना रेसिपीचा म्हणजे ब्लॉग घेणार आहे, दोघी मिळून. तुम्हाला जसे आवडतात तसे ब्लॉग करणार आहे. तर आता ह्यांना करू द्या, तुम्ही आता करा आणि मग आम्ही भेटतो. ते साबुदाणे वडे, तर ते माझ्याकडे नसतं काम नेहमी साबुदाणे वडे. हो, छान करते ना तू पहिल्यापासून. हो, त्याच्यामुळं ते माझ्याकडेच असतं काम. खिचडी आकांक्षाकडे असते आणि साबुदाण्याचे वडे माझ्याकडे असतात. चटणीचा गोळा हा पाहिजे त्यात. टाकलीये मी. जास्त नको घालू बाई, तिखट आहे ते. मिरच्या खूप तिखट आहेत. हा, म्हणजे कमी घाल. नको, कमी घाल. हॅलो गाईज, जर तुम्ही म्हणत असाल मग अशी तिने हा ड्रेस घातला होता तर तिने लगेच काढला आणि तिने हा घातला, मी हा घातला. गाईज तुम्हाला तर माझी स्टोरी माहिती ना, माझ्याकडे कपडे नाही. हा, असं पण तू कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलंच आहे. आणि तो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. हा, आणि आता मी सभ्य आज, कारण की आज उपवास आहे माझा. तर आज आता आम्ही बनवतोय, मी बनवते खिचडी आणि ती बनवते वडे. आणि तू उशिरा आलेली आहे. तर मी आत्ता किती वाजले, 2 वाजलेले आहेत आणि मी आत्ता आंघोळ केली, कारण की मला मम्मीने घासायला लावलं होतं स्टायलिंग बाथरूमच्या. कपडे धुतले, माझी आंघोळ केली आणि मी आता आले, केस धुतले आणि मी आता वडे सगळे निथळून घेते तेल. हा, तर आता मी आता ट्रायपॉड लावते, पहिले सेट करते. इन्स्टावर व्हिडिओ बघायला विसरू नका. युट्यूबला तर ऑफकोर्स जाणारच आहे शॉर्ट मध्ये. एकादशीचं पहिलं येईल, मग आपल्या नंतर येईल, मला असं वाटतं. हा, तेच ना. बर, चालेल. कसं पण कालचा व्हिडिओ तुम्ही मग नंतर बघताल फ्रेंच फ्राईजचा. तर चला मी ट्रायपॉडला सेट करते. आज मी छोटा ट्रायपॉड वापरणार आहे. मोठा ट्रायपॉडने इथं जागा आडती. काल आम्हाला हा सापडलाच नाही, आज हा सापडलाय नशीब. तर चला मी आता खिचडी करते. आकांक्षा स्पेशल खिचडी आणि मानसी स्पेशल वडे. भगर पण माझी स्पेशल आहे, पण मम्मी म्हणली संध्याकाळी कर, त्याच्यामुळे मग ते कॅन्सल केलं. तर चला, किती काय काय करायचं. संध्याकाळी खूप स्पेशल करणार आहे आम्ही, नवीन रेसिपी करणार. हा, नवीन. तर चला ट्रायपॉडला लावते. हॅलो गाईज, मी आता दमले. मी दमलेले आहे गाईज. तर आम्ही आलोय वरच्या रूम मध्ये, कारण आज संडे आणि आकांक्षा आमची संडे दिवशी जर तिला वेळ भेटला तर 40-50 व्हिडिओ करून घेते. गैरसमज करू नका की ती डेली व्हिडिओ करते. डेली व्हिडिओ नाही करत, त्या बाबतीत ती खूप लेझी आहे आणि वेळ पण नाही मिळत. तिला मी सांगितलं डेली करत जा, 1 तास तरी टाइम काढत जा व्हिडिओसाठी. त्या वर्क फ्रॉम होम मधून 1 तास तरी वेळ काढत जा.
आणि तुझा ट्रेंडिंगचे व्हिडिओ कर, कारण ट्रेंडिंगचं जाते. माझी भुवई अशी का दिसते? ट्रेंडिंगचे व्हिडिओ जातात येत आणि तू असं एकदम करणार म्हणल्यावर ते ट्रेंड पण जाते त्याची. तर तुला आता 1 तास काढावं लागेल तुझ्यासाठी. तर आता आम्ही बरेच व्हिडिओ केले आणि तुम्हाला तिचा मी लुक दाखवते. तिने माझी साखरपुडीची साडी घातली आहे राव. तर असा आहे आकांक्षाचा. करून बसलेली आहे इथं. तिने ब्लाऊज वेगळा वेअर केलेला आहे त्याच्यामुळे. कशी दिसते मला सांगा. आणि माझे व्हिडिओ खूप छान आलेले, दीदीने काढलेले आहेत माझे व्हिडिओ मस्तपैकी. आणि आकांक्षा मला खूप घाबरती व्हिडिओ काढताना, मला कारण डायरेक्टर आहे. ती मला सांगते असं कर तसं कर, आणि माझ्याकडून नाही झालं तर मला खूप भीती वाटते. प्रेशर आलं का तुम्ही व्हिडिओ काढते. ह्याच्या मागं कारण काय आहे की मी बरेच रील बघते, त्यातल्या मुलींचे मला एक्सप्रेशन खूप आवडतात, काय काय मुलींचे. तर मला असं वाटतं की हिने पण असे सेम टू सेम नाही पण असेच काहीतरी एक्सप्रेशन द्यावे जे की सगळ्यांना आवडतात. मला म्हणजे मी मुलगी असून पण मला आवडतात त्यांचे एक्सप्रेशन. काय काय ह्याला छान करतात त्या कोणत्या तरी अशा ह्याला. तर ते मला आवडतं. मग मी तिला सांगते की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. मी एक ऑडियन्सच्या नजरेने तुला सांगते की तू असं कर. आणि मी करते, थोडासा ट्राय करते, पण मला थोडीशी भीती वाटते. घाबरली आकांक्षा मला. माझ्या वाढतात कारण की दीदी मला डायरेक्ट करते ना व्हिडिओ, म्हणजे कसं करायचं तसं करायचं, असं कर तसं कर, तर मला सांगत असते ती मध्ये मध्ये. तर मला असं भीती वाटते. आता मी तो व्हिडिओ करताना मला खूप घाबरलेले मी. आणि ती मागून असली की मला एक तर सिरियस व्हिडिओ होता तो आणि लाफ्टर अटॅक आला, तर मी गेले मग तिथे. नाही, हे आकांक्षाचे जे एक्सप्रेशन असतात ते मी सांगते तिला कसे द्यायला. ती देत नाही हे एक्सप्रेशन सगळे. माझ्या अंगात एक्सप्रेशन आकडे व्हिडिओ करताना हिच्यासमोर माझे एक्सप्रेशन. पण मी सांगते ना तुला, सांगते दीदी मला. हा, कौतुक करावं माणसाने. एक्सप्रेशन देते म्हणून तिच्याकडून अपेक्षा असते की मी जास्त एक्सप्रेशन, म्हणजे ती करू शकते हे मला माहिती आहे पण मला दीदी. तर मला असं वाटतं की ती करते चांगली तर तिने अजून चांगले करावेत, म्हणजे बाकीच्या मुलींपेक्षा पण चांगली करतीस. मला भीती वाटली पण मध्ये दीदी मला म्हणली की तू माधुरी दीक्षित सारखी दिसते त्या पोज मध्ये. तर मी कशी करते ती मला म्हणते बाऊ सांग की असं चपटे नको ठेवू. मी असं करून असं करते आणि हे बाउन्सी लुक छान वाटतो. दीदीला खूप जास्त आवडतो. हा, असं बघ की छान पडलं बघते. आता चपट करून टाकते उगा काहीतरी दिसते. थोडं तेरे नाम छान वाटतो. तर मी बाउन्स सारखी अशी अशी घे, बरोबर आहे का? हा, आता बघ तूच बघशील आता व्हिडिओत किती छान बाउन्स पडतो आणि ते छान वाटतो. काय मी कशी दिसते मला नक्की सांगा. कारण तुमचा कट आणि आजचा माझा व्हिडिओ तुमचा तो कट आहे ना, फ्लिक्स कट, तो बाउन्स साठी छान वाटतो. बाउन्स लुक साठी. माझा कट नसून पण मला माहिती आहे. थोडीशी अशी केस. हे बघ, हा बघ किती छान वाटतं. चला अजून 3-4 आउटफिट आणले तर म्हटलं चला करून टाकूया. आता किती वाजले? 5:15. 6 पर्यंत. पावसातला पण करायचं होतं. हा, पावसातला करायचं पण पाऊसच घ्यायला मेन म्हणजे, त्यामुळे थोडंसं जाऊ दे. आपण काय करू, उद्या पावसाला की लगेच जाऊ. हा, थोडंसं त्याला काय विदाऊट मेकअप करू शकतो आपण, त्यामुळे काही नाही. आता मी थोडेसे माझे व्हिडिओ करून घेते. ह्या आउटफिट वर तर झालं तर जरा थोडेसे दुसऱ्या आउटफिट मध्ये करते आता व्हिडिओ. चलो, चला बाय. गाइज आज आहे एकादशी. तर आम्ही दोघींनी एक सारखं हेअरस्टाईल केली आहे, काइंड ऑफ सिमिलर.
थोडीशी. तर आज आम्ही बनवत आहे गुलाबजाम उपासाचे. तर मी आता ट्रायपॉड लावलाय हातात. आता आम्ही उभा व्हिडिओ करणार आहे. तिकडं वर नेली ना तू? हो, खिडकीत आहे, मी आणली आहे. तर मी आज माझे व्हिडिओ केलेले आहेत. संडे माझा एवढा मस्त गेलेला नाही, बिझी गेलेला आहे थोडासा. कारण की 2 वाजता आंघोळ, 3 वाजता जेवण, 4 वाजता व्हिडिओ, ते 7 वाजेपर्यंत. आणि आता वाजलेले आहेत 9 वाजता आम्ही बनवत आहे गुलाबजाम. आम्ही काय अजून फराळ नाही केला. हा, माझा हात दुखायला लागला. थोडीशी मी काळी दिसत असेल, पण मी जिथं खोकले तिथं एडिट करा. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. नहीं. तर मेकअप मी आत्ताच रिमूव्ह केला, पण लायनर नाही काढलं. ते मी उद्या काढणार. आता व्हिडिओसाठी गेले. तर आम्ही आता उभा व्हिडिओ करते. आणि पप्पांनी ना माझं इथं हे घेतलंय, स्टडी, माझा टेबल. स्टडी नाही, माझा मी ऑफिसचं वर्क करते ना, तो टेबल. तर चला आता मी उभा व्हिडिओ करायचा आहे आम्हाला इंस्टाग्राम आणि शॉर्टसाठी, यूट्यूब शॉर्टसाठी. तर मी आता सेटअप करते. चलो. आणि ओके, आता झालेले आहे रेडी. आणि मी तुम्हाला दाखवते. हे असे गुलाबजाम रेडी करून झालेले आहेत. त्याच्यानंतर इकडे पाक पण तयार आहे. आणि आम्ही फुल व्हिडिओ नाही केलेला, छोटा व्हिडिओ बघायला विसरू नका. इकडून पण छान दिसत होता. तर इन्स्टावर तो पोस्ट करण्यात येईल. हिच्या आकांक्षा _.23 ह्या, दिस इज माय बर्थडे, ह्या अकाउंटवर बघायला मिळेल. आणि शॉर्ट व्हिडिओ केला त्यात. आणि युट्यूबला पण शॉर्ट व्हिडिओ, पूर्ण रेसिपी. आणि रेसिपी काय नाही, सिंपल आहे. रताळे उकडून घ्या, त्याच्यामध्ये एकदम चुरा करा त्याचा बारीक बारीक, त्यात दूध पावडर टाका. आणि तिसरी स्टेप म्हणजे थोडासा सोडा टाका, मिक्स करा, तळा. आणि उपासाचं तेल घ्या तळायला, आणि पाक करा. पाकात गार झालं की टाका, संपला विषय, संपला आणि खावा. आणि गार हा, पाकात तुम्ही काय पण करू शकता रे. साधा पाक पण करू शकतील, किंवा एकदम हिच्यासारखा सावधा संगीत करू शकता. इलायची टाकून, जायफळ टाकून सगळं. जायफळ टाकलंय का तू? नाही, कारण की उद्या माझं ऑफिस आहे. तर चला आता ह्या नोटवर आम्ही आजचा ब्लॉग संपवतो. तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग, एकादशीचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि तुम्हाला आमची आजची डिश, जर आम्ही ती तयार केली ती उपासाची डिश, ती पण कशी वाटली नक्की सांगा. आणि आमच्या बहिणींचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटत नक्की कमेंट करा यार. म्हणजे आम्हाला कसं करणार, मला कसं करणार की हिला घ्यायचं का नाही ब्लॉग मध्ये, आणि मला हिला घ्यायचं का नाही. बाय द वे चॅनलचं नाव आहे आकांक्षा टोले. किती वेळा गरम झाले का मला, मी किती वेळा एकटीने ब्लॉग केलेला. आकडे तू अशी बोलून मी बसून ब्लॉग मध्ये येणार नाही, लक्षात ठेव. शक्यच नाहीये ते. आणि बाय द वे ही माझी मम्मी आहे. आई ग, माझा हात दुखायला लागला यार. संडे टोले माझी मम्मी आहे. हात लाव ना इथं. तर गाईज, आम्ही हेअरस्टाईल करून खूप घामाघूम झालेला आहोत रेसिपी करून. आणि आमची मम्मीने आम्हाला सोडून खायला घेतलेलं आहे, आणि खाल्लं पण आहे आम्हाला सोडून. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आणि ह्याचा व्हिडिओ राहिलाय करायचा, अल्बमचा, फोटो अल्बम. नेक्स्ट नाही, उद्या करायचा. उद्या माझं ऑफिसचं तू काम कर, मग मी अर्धा तास काढायचा. तर आम्ही आता 2 दिवस व्लॉग नाही करायचा. मला इतकं स्टोरेज आलंय, एवढे व्लॉग चाललेत, पण एडिटिंगला ह्या मॅडमला वेळ नाहीये, मला पण वेळ नाहीये. त्याच्यामुळं माझ्या मम्मीने पाहिजे. हसायचं काय त्यात? बावळे कावळे. चला आता मग चला आता घेऊन ब्लॉग एडिट करूया. मम्मी सांग, लाईक करा, शेअर. आकांक्षाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. तोपर्यंत तुमची काळजी घ्या सगळ्यांना. जय हरी विठ्ठल. हा, जय हरी विठ्ठल. आणि आज एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. आता ब्लॉग इथेच एंड करत आहोत. बाय. रामकृष्ण हरी, वासुदेव हरी. बाय. शुभरात्री. गुड नाईट. बाय बाय. टेक केअर. हो चला. बाय. तर आता वाजे मेकअप विश 11 तर गाईज,
11:11 लॉग चालू होते का लवकर देवानी माझे सबस्क्रायबर चांगले वाढवावेत आणि मॉनिटाईज व्हावं, चॅनल छान व्हावं. 11:11 तर गाईज आम्ही एंड करून पण परत आलेले मी, कारण की गुलाबजाम तयार झालेले आहे फायनली. चुम्मेश्वरी गुलाबजाम दिसतात ते. पप्पांना मी आज व्लॉग मध्ये दाखवले नाही, तर आता तुम्ही बघून घ्या त्यांना. काय म्हणायचंय? मला आज दिवसभर ब्लॉग मध्ये घेतलं नाही. आय हेट यू. आय हेट यू टू. लव यू समुंदर है, हेट यू समुंदर की गहराई. दॅट्स वाय आय लव दिस वर्ड. आय हेट यू. थँक्स. असं काय फोटो नाही येत का चांगलं? दीदी फोटो हे करते, काढते. मी देऊ का माझ्या मोबाईल मध्ये काढून? लाईट बघ ना कसली आहे, म्हणून तशी येते. हे चांगली लाईट लाव ना आकांक्षा. लाव त्या चौकातली. ते झेला ना तुझी लाईट. थांब पप्पा थांब थांब. आला का? म्हातारपणे चांगले खळी पडायला तुला. म्हातारपणी बाई मी म्हातारी झाले का पप्पा? आला का लाईट? आली का? आला. तुम्हाला माझी खडी आवडते सांगा ना. तर तुम्हाला गुलाबजाम दाखवत आता. तर गाईज आम्ही दोघींनी मिळून खाल्लेले आहे गुलाबजाम. आमही केलेले. आमचं रिॲक्शन छोट्या ब्लॉग मध्ये बघा. आता? इतके मस्त लागतात गुलाबजाम, म्हणजे वेगळेच असं वाटतच नाही की रताळ्याचे गुलाबजाम. हे आपले आपले हेच वाटत खवायला. पप्पांना द्या लवकर दे ना मग पटकन. इकडे या. त्यांना दाखव, त्यांना दाखव. दोघांचं होऊ द्या. पप्पा आमचे चिडले. पप्पा रात्रीचे 11 वाजता चिडले. कुठेतरी गाणं चालू आहेत काय? आपले सेसास तसेच लागतात आहेत ना? काय रताळ्याचे वाटेत का? उपास मोडलेला आहे पप्पा, खरे गुलाबजाम आहेत ते. काय खातोय मी? अगो हे वेगळेच आहे. आपले पाक पण एक नंबर झाला. हा ना. नाही थँक्स दीदी. आपले नेहमीचे गुलाबजाम आहेत ना, नेहमीचे तसेच लागतात. तसलेच आहेत. हो उपासाचे नाहीच उपासाचे आहेत. नाहीच आहेत. मोडला मोडला आपण. तुमचा उपास. काय बोलते? हो खरं तेच बोलते. मग जाऊ दे, एकदा खातो परत. आवडलं ना? मम्मीला द्या पटकन एक घास हा, पटकन. छान ना? विदुडा आला आता खाली. मी वेलदोडे टाकून पाक केलाय पप्पा. त्याला फळ पण टाकायला पाहिजे होतं, म्हणजे पप्पा झोपलेले असते. संध्या डोले पटकन घ्या, रिॲक्शन द्या. कसं वाटत गुलाबजाम? संपली की? घे पटकन. भरपूर आहे आहेत. आहे अजून. हे ते टेचून टाकायला पाहिजे होतं फक्त. नाही ते फ्लेवर साठी टाकलं होतं मी फक्त. काहीच जाणवत नाहीये, तसंच गुलाबजाम वाटतात. पप्पांना खूप जास्त आवडले तर दीदी. हो, रिॲक्शन बघ त्यांची. एक नंबर. म्हणजे आपले नेहमीचे गुलाबजाम पण एवढे चांगले होत नाहीत. खूप पाक छान झालाय. पाक खूप छान झाला. थँक्यू. पाक मी केलाय. पाक मी, गुलाबजाम हिनी. मस्त दोघींचं मिळून कॉम्बिनेशन झालेलं आहे भारी.